गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। येषां चरणसान्निध्य जीवाभिभवति साकरं सुप्रदं ज्ञानदान परायणं विनायकं गुरुवन्दे भवबलिनं ज्ञान प्रताप स्वचनामृत ज्ञानेषु भगवान अवतीर्ण सर्वनाथ गुरुराज नमस्तुभ्यं। इस रीति से अनंत अहंकारादिक और तीन के ज्ञान उत्पन्न होवे है और लय होवे है। अहंकारादिक और तीन के ज्ञान की साथ ही उत्पत्ति लय होवे है। जब अहंकारादिक कण की प्रतीति की उत्पत्ति होवे तब अहंकारादिक कण की उत्पत्ति होवे है और प्रतीति का लय होवे तब अहंकारादिक का लय होवे है। अहंकारादिक और तीन के ज्ञान का नाम अध्यास है। यह वार्ता अनिर्वचनीय ख्याति के प्रतिपादन में कहेंगे। यद्यपि अहंकार साक्षी भाष्य है, यह वार्ता विषय प्रतिपादन में कही है। याते अहंकार की प्रतीति साक्षी रूप है ताकि उत्पत्ति और लय बने नहीं, तथापि अहंकार का भी वृत्ति से ही साक्षी प्रकाश करे है, साक्ष नहीं। ता वृत्ति की उत्पत्ति लय होवे है। याते अहंकार की प्रतीति की उत्पत्ति लय कहिए है। हो चांगला हा विषय पाठ्यमागचा अनुसंधान दृष्टीसृष्टवादाचा विचार चालू आहे। दृष्टीसृष्टवादामध्ये दोन्ही पदार्थ ज्ञान आणि ज्ञानाचा विषय युगपत उत्पन्न होतो, म्हणजे एकाच काळात उत्पन्न होतो, हा सिद्धांत आहे। पण हे अधिष्ठान साक्षी चैतन्याचं त्याच्या ठिकाणी अहंकार एक अध्यास आहे। अहंकार या शब्दात तर मी असा, मी तसा, मी असं केलं, मी तसं केलं, जे काय मी जे व्यवहार आहे मी त्याला अहंकार म्हणावं। आता त्या व्यवहार मी असणारा अभिमान अहंकार त्याला अधिष्ठान साक्षी चैतन्य आहे। पण साक्षी चैतन्याच्या ठिकाणी अहंकार पूर्वी आहे किंवा आता आहे किंवा पुढं आहे असं नाही। आणि तोच म्हणलं होते की अध्यासाची सामग्री पाहिजे, अध्यासा सामग्री असलं तर अध्यास होतो, नाही तर होत नाही। पण सिद्धांतामध्ये असं आहे की सामग्री नाही अध्यास होतो, सामग्री असलीच पाहिजे असं नाही झालं। का? ब्रह्म हे अनादि अनंत आहे, म्हणजे अनादि अनंत या शब्दाचा अर्थ ज्याची उत्पत्ती नाश नाही ते। अनादि या शब्दाचा अर्थ ज्याला काल नाही ते। नाश या शब्दाचा अर्थ ज्याचा बाद होत नाही ते। म्हणून अनादि अनंत म्हणजे ज्याची उत्पत्ती आणि नाश नाही ते असं ब्रह्म आहे। आता अशा ब्रह्मरूपी साक्षी, त्या साक्षीच्या ठिकाणी अहंकार हे अध्यास आहे, पण त्या अहंकाराला पाठीमागच्या अहंकाराची जोड आहे असं नाही। पण जर घेतलं तर अहंकाराचा प्रवाह आहे, अहंकाराचा प्रवाह आहे। आणि तो अहंकाराचा प्रवाह असला तरी होय का नाही, ते प्रवाहसुद्धा मानला येतात, नाही तर प्रवाहसुद्धा नाही। कसं? आता ही तुम्हाला झेपते का नाही झेपते कोणास ठाऊक। माणूस स्वप्नामध्ये पळाला, किती पळतो तो? पळायलाचा भ्रम आहे का नाही? तसं का अहंकार वाहतो हे म्हणणं सुद्धा भ्रम आहे। हो, आता कळणं थोडं आहेच विषय, पण महत्त्वाचा विषय। म्हणून अहंकाराधिक
या अध्यासाला सामग्री नाही आणि जे अहंकार अध्यास आहे ते साक्षी वृत्तीच्याद्वारे प्रकाशतो असं काहींचं मत आहे. आणि काहींचं मत आहे की वृत्ती ही साक्षीच्या साहाय्याने त्या अहंकाराला प्रकाशित करते व जाणते. म्हणून अहंकार हे अध्यास आहे, सामग्री वाचून आहे. अहंकाराची सामग्री नाही, अध्यासाची सामग्री नाही. वेदांताच्या मतामध्ये संक्षेप सरकारच्या मतामध्ये कार्याध्यासाची सामग्री आहे, पण तसं नाही. जर कार्याध्यास असो की काय असो, अध्यासाची सामग्री नाही झालं. याला एक वही फार मोठी महत्त्वाची आहे. आता ती तुम्हाला कळेल न कळेल, तुमचं अंत्यकरणाची बैठक आहे. माऊली म्हणती संस्कार येऊन स्वप्न न लायचं दांगीच्या बरोबर. संस्कार नसताना स्वप्न काही पडतंय. स्वप्न असं कधी पाहिलं का तुम्ही? ऐकलं नसेल, पाहिलं नसेल, पण शास्त्रकार फार मोठे विशेष महत्त्वाचे. तुम्ही दुसऱ्याचं मुर्दा, दुसऱ्याचं प्रेत, दुसऱ्याचं काय असेल ते पदार्थ पाहतात. पण गंमत अशी आहे, ऐकण्यासारखा विषय, कळण्यासारखा आहे. स्वप्नामध्ये नाही ते दिसतंय. ते कसं? तुमचा शिरच्छेद तुम्ही पाहता. असं कोणतं काळ आहे तुम्हाला जागृतीत? नाही झालं. पण स्वप्नात हा पदार्थ मात्र तुम्हाला प्रत्ययाला, तुमचं शरीर बाजूला, तुम्ही बाजूला आहेत असंच दिसतं एखाद्या वेळेस. मग ह्याला सांग कोणत्या अध्यास आहे का, खरं आहे का खोटं? ह्याला कुठली सामग्री आहे? स्वप्न जागृती असं पाहिलं कधी? असं स्वप्नात घडतं का नाही? मग अध्यास पदार्थाला, लटका पदार्थाला, माईक पदार्थाला सामग्रीची गरज नाही, सामग्री नाही झालं. असं कोणाचं मत आहे? वेदांतेचं, व्यासांचं. चला, म्हणून जगाला कारणच नाही काही. जगाला एकच कारण. अरे तसं नाही, तुम्हाला कळेल का? तुम्ही वरवटचा म्हणून आम्ही तुम्हाला अज्ञानी म्हणायला लागलो, नाहीतर अज्ञान नाहीच. तुम्हाला सुख दुःख वाटतं का नाही? तुम्हाला जन्ममरण वाटतं का नाही? तुम्हाला विकार वाटतं का नाही? हे सगळे तुम्ही मानलं म्हणून आम्ही तुमच्या अंगावर अज्ञान टाकलं. वास्तविक अज्ञान आमच्या दृष्टीने नाहीच. जो जागा आहे त्याच्या दृष्टीने स्वप्न, झोप नाही. पण झोपलेलं त्याला स्वप्न पडलं, त्याने झोप स्वीकारली आणि त्याला जागा हो, तर काय झालं असं. म्हणून अध्यासाला सामग्री नाही, हे त्यांचं मत आहे. त्याला अध्यासाला म्हणजे जगाला काही सामग्री नाही. पण हे एक फार मोठं सिद्धांत आहे त्याला. हां, चला. इस रीति से उत्तर उत्तर अहंकारादिक और तीन के ज्ञान की जो उत्पत्ति ताके हेतु पूर्व पूर्व मिथ्या अहंकारादिकन के ज्ञानजन्य संस्कार बने हैं. हां, प्रवाहामध्ये मग मागचं संस्कार घ्यावं लागतं. त्याला विषय ही श्रुतीचे याप्रमाणे उत्तर उत्तर अहंकाराला पाठ्यमागचे संस्कार घ्यावं लागते. कारण अहंकार प्रवाहरूपी. आता इथं आम्ही जर खाली येतो आम्ही. आता सध्यावरती आमचे सिद्धांतात आहे, परंतु आता कार्य का चालू विषय म्हणून सांगावं लागतं. पूर्व उत्तर पूर्व असणारं, नंतरचं असणारं, ह्याला पाठीमागच्या अहंकाराची मालिका चालू आहे. ह्याला दृष्टांतर दिला तर लक्षाच्या वरांशी जीव फिरतो आणि लक्षाच्या वरांशी जीव फिरत असल्यामुळे मग मागच्या अहंकाराचे किंवा मागचे केलेले संस्कार वर्तमान कालामध्ये त्याची प्रतीती येते. म्हणून काय की पहिला अहंकार संस्कार हे पुढच्या अहंकाराला कारण आहे असं मानायचं आहे. जो ऐसे कहे उत्तर उत्तर अहंकारादिकन के अध्यास विषय तो यद्यपि पूर्व पूर्व अध्यास के संस्कार हेतु बने हैं, तथापि प्रथम उत्पन्न जो अहंकार और ताका ज्ञान ताके हेतु संस्कार बने नहीं. वा, हे चांगलं महत्त्वाचं विषय. आता पूर्व उत्तर चालू आहे, पण पहिलाच अहंकार सुरुवातीलाच अहंकार, त्याला काय कारण आहे? बियाचं वृक्षाचं बी आहे, पण प्रथमच बी कुठून निर्माण झालं? हा विषय महत्त्वाचा. बुडात गेला आहे विषय, मुळात विषय चालू आहे. प्रथमच्या अहंकाराला काय कारण आहे? कारण झाल्यानंतर ते मालिका चालू राहील, पण आरंभाला अहंकार जो अध्यास आहे त्याचं काय कारण आहे?
नाही झालं. आहे का नाही पण अहंकार आहे, पण त्याला कारण नाही करे. प्रथम जे अहंकार आहे, अहम इति प्रथमाध्यास अस्मत् विस्मत् प्रत्येक गोचर हो, अहम इति प्रथमाध्यास. अहम ही पहिला अध्यास आहे आणि पहिल्या अध्यासाला काही कारण नाही, पण अध्यास नाही असं नाही का. अरे त्या अध्यासाने तर तुमचं वाटोळ केलं झालं. अहंकाराने तुमचं वाटोळ, तुमचं सुख भोगू दिलं नाही म्हणजे वाटोळं झालं. वाटोळ या शब्दाचा अर्थ तुम्ही अखंड अक्षय सुख स्वरूप आहे हे कुठं कळून द्यायला लागलं. आणि त्या अहंकाराने अविनाश न कळू द्यायचा विनाशात जाऊन टाकला. मग केवढं वाटोळ केलं. परमार्थामध्ये झालेली चूक भरून निघत नाही, प्रपंचामध्ये नुकसान झालेली भरून निघल, पण परमार्थाची नुकसान झालेली भरून निघत नाही. हो, एखादं आंधळं संप्रदाय, आंधळे लोक जर मिळाले आणि त्या आंधळीचे जर त्या एखाद्या ह्याच्यावर पडले, काय राहते. विश्वास तिथं बसलेला असतो आणि खरं पटत नाही, झाले नुकसान. सांगू तुम्हाला, आता हे कधी बसतं ते रविवारी का सोमवारी ते नरेंद्रचं काय अक्कल त्याला, किती समाज भुलला आणि कोण हा जीवनमुक्ती त्याला. मग असं वाटोळ होतं. अशा अनेक मला सांगते त्याला विषय द्या सोडून, तो विषय नाही माझा. का प्रथम अहंकाराला सामोरे नाही, पण अहंकार अध्यास आहे त्याला. कहते जो ताके पूर्व और अहंकार उत्पन्न हुआ होवे तो ताके ज्ञान के संस्कार भी होवे. सो प्रथम अहंकार से पूर्व और अहंकार हुआ नहीं. तैसे सर्व वस्तु के प्रथम अध्यास के हेतु संस्कार बने नहीं. हो, प्रथम अहंकाराला संस्कार एवढंच. मुळातल्या अहंकाराला संस्कार नाही झाला. पहिलं बीज कोणी निर्माण केलं. बीजाचं फळ झालं, फळाचे बीज झालं, हे पुढं झालं, पण आरंभाचं बीज काय आहे. आरंभाचं बीज नाही म्हणा कार्य दिसतं, कारण म्हणा कारण नाही त्याला. हो, म्हणून एक अभंग सांगू का तुला, नाथांचा फार मोठा अभंग गमतीचा आहे, पण म्हणून जातो. पहिले कोटीच नव्हते काही, पहिले कोटीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्य पैकानुवाते रेते. तेच एक ढालगत निर्माण झाली. ते अहंकार, ती वासना, ती माया, ती ढालगत. ढालगत या शब्दाचा अर्थ करून जिरून टाकणारी. ढाल या शब्दाचा अर्थ करती आणि अंगावर देत नाही, मग तिचं नाव ढालगत. आणि ती ढालगत असे पहिले कोटी नव्हती काही, चंद्र सूर्य तारण अवघे शून्य पायी. शून्य म्हणजे शुद्ध स्वरूपाच्या ठिकाणी व्यवहार नाही म्हणून त्याला शून्य पद घातले. शून्य म्हणजे नाही, नास्तिकाचं शून्य नाही. शून्य या शब्दाचा अर्थ जगाचा अभाव. ते असणारं अधिष्ठान चैतन्य, आणि त्या अधिष्ठान चैतन्याच्या ठिकाणी एक ढालगत निर्माण झाली. आणि ती ढालगत झाली ती कसली, ती आहे मूळची कर्णकुमारी. कर्णकुमार म्हणजे जिला विटायला येत नाही आहे ना, आणि ती मूळची कर्णकुमारी. तिचा बाप तो ब्रह्मचारी आहे का. कसं कळतं का साधून सांग, हे कळलं तर कळलं. तिचा बाप तो आता कर्णकुमारी, तिचा बाप ब्रह्मचारी, अधिष्ठान चेतन निर्विकार आहे. म्हणून तिचा बाप का त्याच्यावर जगले ना ती. शून्यातून निर्माण झाले ढालगत जी वासना, जी माया, जी बुद्धी, त्या अधिष्ठान चैतन्यावर जगले म्हणून बाप. पण ते कसं आहे ब्रह्मचारी, नाही तर त्याला विकार येईल ना. म्हणून तिचा बाप तो ब्रह्मचारी आणि तो जन्म ते याची उधुरी. कोण चैतन्याचं प्रतिबिंब, चैतन्याचं प्रतिबिंब. मग तिचा बाप ब्रह्मचारी, तिच्याच उधरी जन्माला का नाही. हे फार मोठा अध्यास प्रकरण कळलं तर. ते जन्म तेच उधरी, त्याने बापच दाढल्या केला. आणि कोण वाईट म्हणजे बोला का. बाप असणारा अधिष्ठानाचा जगणारं अधिष्ठान चेतन ते बाप होतो, आणि त्याच्या संबंधाने जीवदशा निर्माण होते होतो तिच्या जन्माला. आणि हे जर गणित नाही कळलं तर तुम्हाला परमार्थ कळत नाही. म्हणून ही त्याला हा विषय त्याला म्हणजे प्रथम अहंकार, जगोत्पत्तीच्या अगोदरचा अहंकार, त्याला काही कारण पण अहंकार आहे त्याला. या शंका भी सिद्धांत के अज्ञान से होवे है. आणि अशी जी शंका जर केली की पहिल्या अहंकाराला कारण काय, त्याला सिद्धांत कळला नाही.
साधूंचं घर कळलं नाही. साधूचं घर कळायला तुका म्हणे अंगी व्हायचे आपण, असं माझा विस्तार तिकडे होईल. पण पहिल्या अहंकाराला सांगून नसल्यामुळे अध्यास होत नाही, असं म्हणणं तुला ते सिद्धांत कळलं नाही. सामुग्री वाचून अध्यास होत झाला. कहे थे, यह वेदांत का सिद्धांत है, हो. एक ब्रह्म और ईश्वर, जीव, अविद्या और अविद्या का चैतन्य से संबंध और अनादि वस्तु का भेद, यह षट वस्तु स्वरूप से अनादि है. आता जरा थोडं लक्षात घे बाबा. आता तुला कळायचं आहे, एक ब्रह्म आहे, ते ब्रह्म अनादि अनंत आहे, म्हणजे उत्पत्ती नाश रहित आहे. आणि तिथे ईश्वर, जीव, यांचा संबंध होय का नाही. जीव, ईश्वर, माया, अविद्या है ना, आणि माया, अविद्या, जीव, ईश्वर आणि ब्रह्म, हे 5. आणखीन एक सावर अविद्या राहिलं, का चैतन्य से संबंध, अविद्या का चैतन्य से संबंध. आणि संबंधित राहील. अविद्या असणारे, संकुचितपणा करून दाखवणारी, त्या अविद्याचा चैतन्य संबंध, असे हे 6 पदार्थ अनादि आहेत. त्याच्यामध्ये एक अनादि अनंत परमात्मा चेतन ती आहे, त्याची उत्पत्ती नाश नाही. पण ह्याची उत्पत्ती नाही, पण याचा नाश आहे. ईश्वर, जीव, अविद्या, माया यांचा संबंध हे सगळं कल्पित आहे. म्हणून विचार ह्याचा बाध होतो या 5 वस्तूचा. आणि 6वी अधिष्ठान चेतन, त्याचा बाध होत नाही. म्हणून एक अनादि अनंत चेतन परमात्मा, म्हणजे आता ह्याचं तुम्हाला जर कळलं तर तुम्हाला जन्ममरण नाही हा सिद्धांत येतं. तुम्ही जर मुळात गेलात, तुमची उत्पत्ती नाश नाही, हे साधूचं घर आहे झालं. हो, उत्पत्ती आणि नाश ही भ्रम आहे झालं. तुला जन्म आणि मरण ही भ्रम, जन्म मरणच नाही तुला. तो साक्षी चेतन असल्यामुळे तुला जन्म मरण नाही हा सिद्धांत आहे साधूंच्या घरचा. आणि कळलं फार मोठं महत्त्वाचं. हे जप्याला, तप्याला, योगाला, पंडिताला, ज्ञानाला, अनुभवाला हे कळलं कठीण आहे. त्याला कळलं तर एखाद्या गोराकेला कळलं. म्हणून ब्रह्म कसं आहे, अनादि अनादि अनंत, म्हणजे उत्पत्ती. नाश रहित. हां, मग आता ते ब्रह्म, आता सांग तुमचाच अनुभव सांगा. तुम्हाला संकल्प तुमच्यासमोर होतात आणि मावळतात, तुम्ही उत्पन्न होतात मावळतं का? खरं बोला बरं का, खोटं बोलू का? संकल्प उत्पन्न होतात तर मावळतात का नाही, हे तुम्हाला कळतं ना. मग संकल्पाच्या आधी आहेत का नंतर आहेत तुम्ही? आधी आहेत. आधी आहेत ते विकारी आहेत का? विकार नाही, विकारी नाहीत. बरं, जड आहे का चेतन आहेत? चेतन आहेत. कशावरून? हां, बस त्याला काय भेटायचं, मनाला काय एवढं दाब ठेवायचं आहे. चेतन कशावर? ह्या सगळ्याला जाणतं म्हणून. बरं, चेतन आहेत ना, मग चेतन अनादि अनंत आहे का नाही? मग तुम्हाला जन्ममरण आहे का नाही? हां, म्हणून जन्ममरण ते भ्रांती आहे. साधूच्या घरामध्ये जन्ममरण म्हणणं भ्रांती आहे त्याला. हो, अरे तुम्ही काय सांगू, माऊली म्हणते, ज्ञानोबर आहे म्हणतात, त्या साऱ्या दयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आराम, की भ्रांताच कामू विषयावर आहे. न कळणारे लोक जीवाकडे जगाकडे पळायला लागले, जो महात्मा आनंदात राहतो त्याला. म्हणून ब्रह्म अनादि अनंत आहे. माया, अविद्या, जीव, ईश्वर यांचा संबंध, हे 5 वस्तू आहेत, ते विचाराने नाहीसे होणार आहेत. हे कशामुळे सांगायला लागलेत? पहिला अहंकार ह्या अध्यासाची काय सामग्री, म्हणून त्याचा विस्तार करायला लागले. अरे अगोदर न कळण्यामुळे अहंकार उत्पन्न नाही, पण त्याचे अनादिता आहे, पण त्याचा बाध आहे. त्याचा काय होतं? बाध. बाध या शब्दाचा अर्थ वेगळा. नाश वेगळा, बाध वेगळा. नासामध्ये विकार आहे, नासामध्ये विकार आहे, आणि बाधामध्ये विकार नाही, समजूत आहे. समजूत आहे. आता तो कसं आहे, तुम्हाला अनुभव करता येईल. तुम्ही टी व्ही पाहता, शिवाजी महाराजांच्या मालिका पाहता, याच्यामध्ये कशामध्ये? टी व्हीमध्ये. त्याच्यावर चित्र, एकमेकाचं युद्ध होतं, एकमेकाचं फसोफसी होतात. याच्यात लाभ तर कोणाला? कळलं तर? शिवाजी महाराजाला अटक केली, त्या आग्र्याला तिथं सुटले महाराज, हे पुन्हा तिथं सगळं. पण हे खरं का खोटं?
है ना. तिथं युद्ध होतं, त्या युद्धात ते तलवारीचे खण आवाज येतात, एकमेकाच्या अंगावर तलवारीचे घाव पडतात, रक्त वाहतंय, टीव्हीचा काच भिजलाय. हे जसं तुमच्या पटकन लक्ष, तसं त्रिभुवन रूपी स्वप्न आहे त्या कक्षात. हो, फार मोठी नजर आहे. टीव्हीतल्या चित्रात जसं काही वाटत नाही, तसं देहाधिक जगाची चित्र आहे. आम्ही म्हणत नाही, माऊली म्हणते, बेगड्याची भावने आबराची सावली जाईल, कोणाचे गणगोतून कोणाचे मायबाप. जीव सिद्ध नाही, आत्मा जन्म मरून राहते, आईबाप कोणाचे आता. हां, हे एक सिद्धांत आहे झाला. म्हणून त्याच्यामध्ये अहंकार जो पहिला आहे ते मानला आहे झालं, त्याची उत्पत्ती नाश नाही झाला. आणि मग त्याच्या एकदा बी मिळले की मग वाढत जाणारच की, पण ती बी खरं नाही. त्याच्यामध्ये स्वप्नातलं किती गाव वाहवले. बरं, दुसरं तुमच्या विषयात घ्या. तुमच्या समोर नकाशामध्ये तुम्ही ज्यावेळेस गोदावरीचं दिशा सांगता, गोदावरी नदी सांगता, त्या नदीनं किती पाणी वाहवलं. तसं वेळा आज जग त्या कक्षात आहे. हो, माऊली म्हणते, हे ब्रह्मगिरी न रिगे, ब्रह्मगिरी न दिगे, समुद्र न रिगे, मध्ये जे भाषेचे मृगा जगा, हे मृगजलाची नदी उन्हाळ्यातल्या झळाया ब्रह्मगिरीहून निघाली नाही, समुद्राला मिसळत नाही. ही गोदावरी ब्रह्मगिरीहून निघाली, समुद्राला मिसळली. तसं मृगजल रूपी नदी कुठून निघाली. म्हणून तू कहाँ से आवेगा, कौन जाएगा, कहाँ तेरा ठिकाना आने की बाट, कोण ब्रह्म का कपट कोण, एक कुछ मालूम कर ले, जन्म का कुछ सार्थक कर ले. तो कुठून आला कळा, कुठं जायचं कळानं, काय करायचं हे कळानं झालं. तुमचं मूळ काय आहे कोणास ठाऊक. बरं, पुढं कुठं जायचं कोणास ठाऊक. आता काय करायचं कोणास ठाऊक. फक्त रडतच बसायचं एवढंच माहीत आहे. जीव म्हणजे ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत, आणि मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे चिंता नावाच्या रोगाने खाली सगळे रडकेत. आणि हे न कळणं याचं नाव अज्ञान, आणि हे कळणं याचं नाव साधूचं घर. काय महाराज. म्हणून पहिल्या अहंकाराला सामग्री नाही, आणि पहिल्या अहंकाराला सामग्री जर म्हणलं उन्हे तत्व जाणं नाही, त्याला सिद्धांताचं अज्ञान आहे, त्याला सिद्धांत कळलं नाही झालं. ज्या वस्तु की उत्पत्ति होवे नहीं, सो वस्तु स्वरूप से अनादि कही है ना. अनादि कशाला म्हणायचं. ज्या वस्तूची उत्पत्ती, बस, ज्याची उत्पत्ती नाही त्याला काय म्हणायचं अनादि. मग साक्षी जे उत्पन्न आहे का नाही, साक्षी उत्पन्न आहे का नाही, मग कसा आहे अनादि आहे. पण तो कसा आहे अनंत आहे. मग त्याच्या उत्पत्ती नसणे हे साक्षी आहे. आणि हे तुझं स्वरूप कळायचं, आणि हे कळलं म्हणजे साधूचा बोध कळला. बाकीच्या रिद्धी नाही, काही नाही त्याला. बरं, हे साक्षी किती लांब आहे रे तुझ्यापासून. लांब किती आहे. बरं, जवळ किती आहे. लांबही नाही जवळही नाही. स्वरूपभूत जो विषय असतो त्याच्यामध्ये लांब जवळ नसतं, त्याला क्रिया नसते. क्रियारहित अव्यवहार्य वस्तूमध्ये जवळ आणि लांब हे नाही. व्यवहित आणि अव्यवहित ह्याच्यावर वेगळं आहे. चला. इन षट की उत्पत्ति होवे नहीं, या ते स्वरूप से अनादि है. ते 6 पदार्थाची उत्पत्ती होत नाही, म्हणून ते स्वरूपाने अनादि आहेत. कोण जीव, ईश्वर, अविद्या, माया यांचा संबंध, आणि ब्रह्म तर राहायचं आहे. आहे ना. तेच ईश्वर कशाला म्हणायचं. माया विशिष्ट चैतन्य, मायामध्ये पडलेले चैतन्याचं प्रतिबिंब, त्याला ईश्वर म्हणायचं. तो सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सविभू, कर्म आणि त्याच्या जे जो आता कर्मानुसार सृष्टी निर्माण करणारा सर्वशक्तिमान आहे, असा तो जीव ईश्वर. 8 ह्याने. याच्या उलट जीव संकोचित, अज्ञानी, प्रारब्ध अधीन, बंध मोक्ष, त्याला मोक्षाची गरज आहे, बांधलेला आहे, आणि तो दुःख रूप आहे. और अहंकारादिक की तो श्रुति में उत्पत्ति कही है,
याते स्वरूप से अनादि यद्यपि अहंकाराधिक नहीं, तथापि प्रवाह रूप ते सर्व वस्तू अनादि है. म्हणून प्रवाहरूप पण सगळ्या वस्तू अनादि. प्रवाहरूप म्हणजे वाढ, चरण वाढणं. तुम्हाला उदाहरण सांग का, झाड तुम्ही एवढी दिसते का नाही, मग त्यात वाढ कळते का? झाड मोठं होतं का नाही, वाढ कळते का? लावल्यावर बी दिसते का नाही, आणि ते केवढं होत आहे, तसा अहंकार असं वाढतोय त्याला. पण सिद्धांतामध्ये अहंकाराची उत्पत्ती नाही, मात्र मांडलेलं आहे त्याला. युगपत उत्पत्ती आहे, एका क्षणाचं उत्पत्ती आहे, ते बी मांडलं म्हणून. नाही तर दृष्टी सृष्टीवादाने काहीच नाही. तसं नाही ते. चला कळेल आता सध्याविषयी ऐकून जा. एका आवृत्ती कळला तुम्हाला सिद्धांत, तर भगवंताची कृपा झाली तुमच्यावर, ही त्याची शक्ती आहे. तुम्हाला हा विषय जर कळला, निश्चित ठरला, तुम्हाला भगवंताची कृपा ही निश्चित ठरला आहे. ही तुम्हाला कळायला लागलं आहे. कळणे इतकी बुद्धी आहे, पण साठा नाही राहणे इतकं. का नको, आता विस्तार होईल, दुसरीकडे मी जाईन विषय संबंध. चला. सर्व वस्तु का प्रवाह दूरी होवे नहीं. अनादि काल में ऐसा समय कोई पूर्व हुआ नहीं, जा समय कोई घट होवे नहीं. याते घट का प्रवाह अनादि है. इस रीति से सर्व वस्तु का प्रवाह अनादि है. प्रलय काल में भी सुषुप्ति की न्यायी सर्व वस्तु संस्कार रूप होय के रहे है. हो, प्रवाह रूपाने महाप्रलयाच्या वेळेस संस्कार रूपाने मायाच्या पोटात राहतात. जसं उन्हाळ्यामध्ये गवताच्या बी पृथ्वीच्या पोटात राहतात, तसे सगळे जीव महाप्रलयाच्या वेळेस माया रूपी अविद्या रूपी ह्याच्यात पोटात राहतात, मायाच्या काय अविद्येच्या. प्रलय म्हणजे हे सगळं, हे प्रलय, महाप्रलय. पण आत्यंतिक प्रलय वेगळा, नित्य प्रलय वेगळा, निमित्तिक प्रलय वेगळा, क्षणिक प्रलय वेगळा. असं ते प्रलय म्हणजे नाश होणं, प्रलय म्हणजे पदार्थ नाही होणं. आता निमित्तिक प्रलय की नाही, हे रोगडी माणसं मारायला लागले, निमित्तिक प्रलय. झोपेचा नित्य प्रलय. आणि आत्यंतिक ब्रह्मज्ञानाशिवाय जग नाहीचा निश्चय होते, हे आत्यंतिक प्रलय. आणि मायामध्ये जे जगाचा लय होतो ते महाप्रलय. असं आहे. चला, मग प्रलयमध्ये सुद्धा ही संस्कार रूपाने जीव राहतात, अविद्यामध्ये किंवा मायामध्ये. याते प्रपंच का प्रवाह अनादि होने ते प्रपंच अनादि कहिए है. म्हणून ऐसा जाकू ज्ञान नहीं है. म्हणून प्रपंच अनादि असल्यामुळे, त्याचा प्रवाह होत असल्यामुळे त्याला काय अनादि अनादि आहे. अनादि म्हणजे उत्पत्ती नाश रहित. उत्पत्ती रहित, नाश रहित नाही, नुसतं उत्पत्ती रहित. अनंत म्हणजे नाश. नाही, ते ब्रह्माकडेच दोन पद आहेत, उत्पत्ती नाश रहित, ब्रह्म साक्षी चैतन्यकडे. बाकीचा अनादि आहेत, पण नाश होतो, म्हणजे ज्ञानाने त्याची निवृत्ती होते ना. म्हणून अनादि आहेत पण बाधित आहेत. ज्ञानाने त्याचा बाध होतो, पण ब्रह्माचं उत्पत्ती नाश नाही. मग ते अनादि अनंत आहे आणि अनादि शांतही आहेत. कोण? 5 वस्तू. अनेक अनादि शांत, अनादि मोक्ष आहे. म्हणजे बिनचूक समज झाल्यावर ज्या समजूत बदल होत नाही त्याला साधे अनंत म्हणायचं. साधे म्हणजे उत्पन्न झालं पुन्हा बदलत नाही, त्याला साध्यानं म्हणायचं. असं तुझी समजूत जर मी ब्रह्मरूप आहे असं जर झालं, तुला ज्ञान झालं, ज्ञान झाल्यामुळे त्याला काय उत्पत्ती झाली समजले जाते, आणि त्या ज्ञानाचा बाध होत नाही. मग साध्या अनंत हे तुझं स्वरूप आहे, मोक्ष बरं का. पण कळलं तर, नाही कळलं तर मग काय झालं. म्हणून हे 5 जण कसे आहेत? अनादि शांत आहे, मग बाध होणारे. कोण? अविद्या, माया, ईश्वर, ब्रह्म आणि संबंध. जीव आला त्यात. 13 टीप आहे काय? वाच. कशावर आहे पण? उत्पत्ती. हो वाच. हो, उत्पत्तीवरच आहे. ब्रह्म अविद्या का अधिष्ठान है. हो. याते ताकी अविद्या ते उत्पत्ती संभवे नाही. हां, आता नीट ऐकायचं.
ब्रह्म हे अविद्येचं अधिष्ठान आहे. अधिष्ठान या शब्दाचा अर्थ कशाला कळायचा? ज्याला जे जग होतंय तर अधिष्ठान म्हणायचं. ब्रह्मावर सगळं जगतंय. मग सत्ता धनी चिकीची मायबाप या जगाला अस्तित्व रूप असेल तर कोणाचं? अधिष्ठान चैतन्याचं. मग ज्याच्यावर जे जगतं ते अध्यक्ष असतं. आणि जगत ज्याचं अधिष्ठान त्याला काय म्हणायचं? अधिष्ठान म्हणायचं. अधिष्ठान हे त्याचं अध्यस्थाचं अविद्याचं अधिष्ठान आहे. म्हणून त्याच्या अस्तित्वाने अविद्या हे सगळे आहे असं वाटतं. और ईश्वर जीव आदि की सिद्धि और ब्रह्म विना होवे नहीं. हां, आता अधिष्ठान असल्याशिवाय दुसरे पदार्थ कसे कळतील? हो, एक 5-6 गाड्या आल्या तो कोणाकडे आल्या त्या गाड्या? ते शिवजी आले, त्या शिवजीकडे आले. म्हणजे अधिष्ठान शिवजी झाले, 5-6 गाडी त्याचे आले. तसं अधिष्ठान चैतन्य परमात्मा ब्रह्म अधिष्ठान आहे आणि त्याच्यावर माया अविद्या संबंध जीव ईश्वर त्याच्यावर येतं. म्हणून अधिष्ठानाशिवाय वस्तू सिद्ध होत नाही आणि अधिष्ठानाशी काही विकार होत नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, परमार्थामध्ये अभंग नाही माऊलीची वयू सांगतो तो ती शिशिवला नाही आणि वाद गर्मी झाली पाहिजे. हो, अधिष्ठानाचा अविद्या संबंध नाही मग शिवलं नाही, पण वांज गर्मी झाली पाहिजे. वांज म्हणजे या अविद्याच्या ठिकाणी कोणती शक्ती नाही, पण त्याचा संबंध गेल्यामुळे हिच्या ठिकाणी गर्भवतीची शक्ती येईल म्हणजे जग निर्माण केलं. म्हणून न पडता भरताच्या दृष्टीने व्याली सकळ सृष्टी. का? ब्रह्माला माहीतच नाही, पण त्याच्या संबंधीने हे जग निर्माण केलं ना. तसं आता चला तुमच्या अनुभवाकडे. तुम्ही साक्षी चैतन्य, तुम्हाला विकार नाही, पण तुमच्या संबंधाने संकल्परूपी विद्याने तुमच्या अस्तित्वाच्या संबंधाने संकल्पने एवढा विस्तार केला. केवढा विस्तार केला तुम्ही आपला विचार करा. सांगतो मला इकडे तमगुणाचा विस्तार दगड धोंडा लाकूड झाडं झुडपं हे सगळं तमगुणाचा विस्तार. रजगुणाचा विस्तार हे मृत्यूलोक मानव त्याचा. आणि तमगुण सत्वगुणाचा विस्तार त्रिलोक स्वर्ग सप्तपाताळ हेच सगळं एक स्वर्ग हे सगळं गुणाचा विस्तार आहे. आणि गुण हे अविद्याचं कार्य आहे. आणि अविद्या हे तुझं स्वरूपात न कळणं. आणि त्या अविद्याला कोणी जगवतं आहे? अधिष्ठान चैतन्याने. मग चैतन्य आहे म्हणून जगात आहे पण आहे. म्हणून जर जगाचं अस्तित्व तुम्ही जर काढून घेतलं जग सिद्धच नाही. कळलं तर? हो, तुमचं अस्तित्व देहाला का? देहाचं अस्तित्व तुम्हाला आहे. मग मनाला अस्तित्व तुम्हाला मनाचं अस्तित्व आहे का नाही? जगाची उलट किती उलटपणा आहे जगाचा. हां, याच्या पुढे जर तू गेलासच तुला जर कळलं ह्या त्रिभुवनाला 33 कोटी देव अधिकाला इंद्र चंद्र महेंद्र अधिकाला चंद्र सूर्य अधिकाला सगळ्याला अधिष्ठान तुझं आहे. आणि तुझ्या अधिष्ठान हे सगळे जगलेत. हा मोठा सिद्धांत. आणि ते माझ्या दादांनी गुरुंनी सांगावं झालं. बाकी सगळे रडके आहेत, विशाळ नाही हे नाही म्हणा. त्यानेच म्हणा हे सगळा अध्यास आहे. आणि ह्याला एकच चरण आहे, लटकाव्यावर सर्व हा काय कळतं कार्यपाठ. लटक या शब्दाचं उत्पत्ती नसणारा पदार्थ. ज्याला उत्पत्ती नाही तो लटका झाला. नाही म्हणता येत नाही आणि कारण सिद्ध होत नाही. का? न पडता भरताराच्या दृष्टी ना. हो, का? आत्मा अनात्माचा संबंध नाही ना. आत्मा आणि अनात्मा याचा संबंध नाही. देहात्म्याची भेटी ही सफाई निर्जीव गोष्टी. देहाच्या आत्म्याची भेट म्हणजे सबसेल चुकीची गोष्ट आहे. झालं. हो, कसं सबसेल चुकीची गोष्ट? हां, सांगतो मला. कळेल का तुम्हाला? ते गोगलगाय आहे का? गोगलगाय तिला शेंग असते, त्याच्यावर कवर असतं आणि ते बारीक असते. गोगलगाय असते ना, माहीत आहे ना? त्या गोगलगायने हिमालय पर्वत खाल्या जाईल ना? नाही ना? तसं हे मायाने अधिष्ठानाच्या सत्याने जग केलं, पण अधिष्ठानाला काही बाधा नाही. आणि त्यालाही माहीत नाही काय चाललं ते. सूर्य उगवलं, सूर्याला माहीत आहे का माझ्यामुळे सगळं राठी झाली जगाची? केव्हा? अनुभव करा दुसरा. तुम्हाला झोपेतून स्वप्नाकडे यायला पाय दुखतेत का? जागृतीत स्वप्नातून जागृती यायला पाय दुखतेत का?
तुम्ही येतात का? तुम्ही येतात का? नाही, येण्याचा भ्रम आहे. की येणं जाणं सगळ्या बुद्धीच्या अवस्था आहेत. बुद्धी स्थिर होते, बुद्धी स्वप्न पाहते, बुद्धी लीन होते, आणि झोपी जागृती ते ते हे सगळं स्वप्न बुद्धीचा व्यवहार आहे. आणि हे तुमच्या अधिष्ठान चैतन्यावर कळलं जातं. अधिष्ठान चैतन्य 3 अवस्था रहित आहे. साक्षी चेतन तुम्ही आहात, पण तुमचा याचा संबंध नसल्यामुळे पण मध्ये एक अहंकार कल्पित घेतला, अविद्या कल्पित घेतली, म्हणून तिचा हा व्यवहार आहे. म्हणून अधिष्ठान नसलं तर पदार्थ नाहीच. अधिष्ठान नसलं तर पदार्थ नाहीच. मग आताचे लोक इतके वेडे आहेत, देव बी नाही म्हणतात, जगही नाही म्हणतात. किती बुद्धिहीन आहेत लोक. शून्यवादी जे लोक आहेत ना, आताचे जे काही लोक आहेत ना, अनपढ लोक, घरात परमार्थ करणारे वेगळे, पण अनपढ लोक, विषयासक्त झाले लोक, कशाच देव आणि कशाच धर्म. एक मानव एक जात आहे. अरे मानव जात हे तरी कळले का तुम्हाला? मानव एक जात आहे, जाती नाही, धर्म नाही, काही ठीक आहे, पण मानव कळू दे ना मला. मानव म्हणजे काय आहे? एडी हळद. मानव या शब्दाचा अर्थ होता होईल तितकं उभयचा सुखाचा व्यवहार ज्याला कळतो, जे करतात ती मानव म्हणायचं त्यांना. तुम्हाला फक्त आकार माणसाचा आहे झाला, तुम्हाला आचार विचार कळत नाही, आणि हे कळत नाही, हे तेव्हा अज्ञान आहे, आणि हे आहे म्हणणं इतकं आहे का नाही. मग पहिल्या अर्ध्यात रुपये अहंकाराला कारण नाही, पण नाही असं नाही. म्हणून ते अनादे पण बाद होतो, विचारण सिद्ध होत नाही ना. याते 3 चारिते ब्रह्म की उत्पत्ति संभवे नहीं. याते ब्रह्म अनादि है. ब्रह्म अनादि उत्पत्ती होत नाही, आणि ह्या चारीची उत्पत्ती होत नाही, पण बाद होतो, म्हणून ते बाधित आहेत. कोणाचे? जीव, ईश्वर, संबंध आणि अविद्या, माया, या 5च बाद होतो, म्हणजे नाही निश्चय होतो. ब्रह्म निर्विकार है. हो. याते तिसते अविद्या की उत्पत्ति नहीं, और ईश्वर आदि 4 की सिद्धि तो अविद्या की सिद्धि के अधीन है. याते 3 अविद्या की उत्पत्ति संभवे नहीं. अरे ताते अविद्या अनादि है. खूप मोठं महत्वाचा विषय. ब्रह्म निर्विकार आहे, त्याच्यापासून कोणाची उत्पत्ती होते? अनुभव कर. साक्षी चेतन आहेच का नाही? संकल्प निर्माण केला का? कळतो का निर्माण केलाय? कळतो. मग कळणारा जो साक्षी त्याला विकार नाही, तो निर्गुण आहे. आणि संकल्प कसा उत्पन्न झाला सांगता येत नाही, म्हणून ते नुसतं कल्पित आहे. कार्यावरून त्या स्वीकारलाय, वास्तविक त्याला कारणच नाही. जगाला कारणच नाही. जगाला कारण फक्त तुझं अज्ञान आहे मानलं तर, कारण जी वस्तू नाही तर. मारुतीरायच्या मुलाचं आणि भीष्माचार्याच्या मुलीचं लग्न जमलं का नाही? भीष्माचार्याची मुलगी आणि मारुतीरायचा मुलगा, या दोघांचं लग्न, आणि त्याच्या काशीच्या तुपाचा पदार्थ, आणि ते वांज्याच्या मुलांनी केला पदार्थ खायला, आणि आकाशाच्या फुलाचा हार घातला, आणि ते बी सस्याच्या शेंगाने शेंगाची गोळी सोयी केली, आणि ते वाऱ्याचा दोरा केला, असं पुष्पहार गुंफला. हे जसं शब्दगम्य तसं अविद्या, माया, जीव, ईश्वर संबंध त्या कक्षात आहेत. पण अविद्या घेतल्याशिवाय याची संगती लागत नाही. अविद्या शब्दाचा अर्थ स्वतःच न कळलं. कशावरून? गंमत घे तुकोबारायच्या भाषेत. संकोचून कार्य झाल्याशी लहान घे आपण ब्रह्मांडाचे. तो द्यायला मी म्हणतो का नाही? अविद्या. मी करता बघतो म्हणतो का नाही? हे अविद्या. मी माझं म्हणतो का नाही? हे अविद्या. हे कोण म्हणायला होतं रे? कोण म्हणायला लागलं? हे म्हणणारा कोणी मग सांगायचं म्हणायचं? हे सगळा अविद्याचा खेळ आहे. हे सगळा व्यवहार तेवढा मी माझं तुझं, काळं गोरं लंबा टुक्का, जन्म मरण, खाणं पिणं, सुख दुःख, शहाणा वेळा, हे सगळं अविद्याचं कार्य आहे.
त्याला एकच अनुभवाचा सिद्धांत, झोपेमुळे सगळं स्वप्न आहे. त्याला झोप नाही की तसं अविद्या नाही की जन्म मरण नाही, अविद्या नाही की शहाणा वेडा नाही, अविद्या नाही की स्त्री पुरुष नाही, अविद्या नाही की त्रिविध दुःख नाही, आणि अविद्या आहे की सगळं अंगावर आलं. एका माझ्या गुरुने सांगावं, लग्न झालं की सगळं बिराड अंगावर आलं. ज्याचं लग्न नाही तोपर्यंत एकटा कुठं रेकामा सोट कुठे झोपतो, पण लग्न झालं बापा 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 कुठं वेळ ह्याचा विस्तार गेला का बा, किती लांबतंय. आणि ह्याचा कोणाशी संबंध नसतो बरं का. तसं एकदा अविद्या सिद्ध झाली की मग स्वर्ग आला, मृत्यू आला, चंद्रसूर सगळं आलं. आणि अविद्या या शब्दाचा अर्थ न कळणे. काय कळतंय? स्वरूप विसरलाय याचं नाव अविद्या. स्वला विसरला ते अविद्यात. आणि अविद्याला काही कारण नाही. म्हणून अविद्यामुळे माया, अविद्यामुळे ईश्वर, अविद्यामुळे जीव, आणि अविद्यामुळे त्रिभुवन. याला एकच उदाहरण झालं माऊली. आपल्या अज्ञानासाठी नसता हातावर करतो अर्जुना, आपल्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे हे सगळं संस्वरूपी वृक्ष वाढला आहे. मग अज्ञान ठेवूनच माणसं काही करायला लागले तर नाही. अज्ञान ठेवून काही केलं म्हणजे कधीही दुःखाचं बीज केव्हाही वाढतच असतं. जोपर्यंत मुळी पाण्यात आहे तोपर्यंत वृक्षाच्या वरचे फाटे तोडून उपयोग नाही, पुन्हा फुटत असतं. तसं जोपर्यंत स्वतःची अनोळख आहे तोपर्यंत देवाला बोलता येईल, समाधीला तो येईल, पण जन्मरण चुकायचं नाही, सुखदुःख चुकायचं नाही. म्हणून अगोदर तुझ्या स्वरूपाची तू ओळख करून घे, तुझ्या स्वरूपाची ओळख करून घे. हो, म्हणून माऊली म्हणता, आहे मी हा कोण, मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वरी निवृत्तीचा. मीची ओळख करा. आणि तो तेच तुकोबारा म्हणतो, मी काय जाते पाहता अवघड किती, मी हे स्वरूप कळायला अवघड किती आहे. आणि मी कळल्याशिवाय परमार्थाला यश नाही झालं. सत्वगुणामध्ये काही काळ सुखदुःख भोगता येईल, पण समाधान नाही. म्हणून अविद्या सिद्ध झाल्यावर हे पुढचं सगळं पसारा चालू आहे. अविद्यानंतर माया, जीव, ईश्वर आणि संबंध. अविद्याचं 5 झाले. साक्षी अधिष्ठान ब्रह्म निर्विकार आहे, ते सगळ्याचं अधिष्ठान आहे, त्याला काय माहीत नाही. पंतप्रधान दिल्लीला आहेत, त्यांच्यासाठी सगळे लोक काम करतात का नाही? सगळं जेवढे जगात रहित आहेत त्यांची सत्ता, त्यांच्यासाठी सगळे लोक करतात ना, त्यांना माहीत आहे का कोण काय करतात ते? तसं अधिष्ठान चैतन्याच्या संबंधाने त्रिभुवनाचा व्यवहार होतो, त्याला काही माहीत नाही. पण अधिष्ठानाशिवाय व्यवहार होत नाही. अधिष्ठान उत्पत्तीनं आश्रयित आहे. आणि माया, अविद्या, जीव, ईश्वर आणि यांचा संबंध उत्पत्ती नाही, पण विचाराने बाध होतो. पण अधिष्ठान असल्याशिवाय हे घडत नाही. हां, केवल ब्रह्मते वा केवल मायाते वा परस्परते वा स्वसिद्धिके अधीन भेदते जीव ईश्वर की उत्पत्ती संभवे नाही. याचंच हे संबंध घेतल्याशिवाय जीव ईश्वराची उत्पत्ती होत नाही. माया, अविद्या यांचा संबंध जर घेतला तरच जीव ईश्वराची उत्पत्ती मानली जाईल, आणि ह्याचा जर काही संबंध नाही घेतला तर ह्याची उत्पत्ती होत नाही. और अविद्या चेतन के संबंध की सिद्धि से ईश्वर जीव की सिद्धि है. याला एक जीववाद्याचं मत आहे रे बाबा, लय मोठे गोड चिंतन. अविद्या सिद्ध झाल्याशिवाय बाकीची सिद्धच नाही. अविद्या सिद्ध झाल्याशिवाय जीव ईश्वर सिद्ध नाही, माया सिद्ध नाही, संबंध नाही. अविद्या आणि अविद्यात अर्थ काय? तुकोबाराने सांगितलं, संकोचनी कार्य झालाशी लहान. अरे संकोचितपणा हे अविद्याने केलं तुला झालं. एवढा मोठा व्यापक असताना पण किती संकोचित झाला. या देहाला मी म्हणतो, देह संबंधी माझे म्हणतो, याचं नाव संकोचितपणा, याचं नाव अविद्या झालं. देहाला मी म्हणतो म्हणून अविद्या, देहासंबंधी माझे म्हणतो म्हणून अविद्या, नामरूप नाही म्हणून म्हणतो अविद्या, काळा गोरा समजतो म्हणून अविद्या, शहाणा वेडा समजतो म्हणून अविद्या.
हे सगळं अविद्येचं कार्य. मग जगातले शाणे का जगाचे शाणे? कसे शाणे तुम्ही? नाही, कशाचे शाण नाहीत. फक्त एकच तुम्हाला एकच न कळता आयुष्यभर दुःख भोगावं लागतं. जन्म तरी दुःख भोगावं लागतं. जोपर्यंत तुमच्या स्वरूपाची ओळख नाही तोपर्यंत तुम्हाला सुख दुःख टळतच नाही. काही करा तुम्ही झालं, जोपर्यंत तुमचं स्वरूपाची ओळख होत नाही तोपर्यंत तुम्हाला दुःख असा मार्गच नाही दुसरा. म्हणून मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे रडके आहेत, म्हणजे सगळे दुःख आहेत. झालं एकच नरसुखी होई म्हणजे काय, जे तोच एक नरसुखी जे स्वरूपाचं मान झाले ते. ब्रह्म टिप आहे का काय? नहीं, सो संबंध आप भी अनादि है, तिसते तीन की उत्पत्ती नहीं, ताते ईश्वर जीव भी अनादि है. जीव ईश्वर अनादि आणि त्यांचा संबंधसुद्धा अनादीचा आहे. जीव ईश्वराचाही संबंध आणि ब्रह्माशी बी संबंध. संबंध म्हणजे कारण संबंध झाल्याशिवाय काही व्यवहार घडतच नाही ना. पृथ्वीला सोडून चालता येईल का? आणि आकाशा बाहेर उडता येईल का? हां, पण आकाशाचा संबंध कळतो का? पृथ्वीचा संबंध कळतो का नाही? पृथ्वीचा संबंध कधी आहे? तुमचा पृथ्वी संबंध कधी आहे? नेहमीच नाहीच म्हणता येत नाही ना. पण पृथ्वीला माहीत आहे का? आणि तुम्हाला तरी कळतो का? पण संबंध आहे का नाही? तसं अधिष्ठान चैतन्याचा या ईश्वर, जीव, माया, अविद्या आणि संबंध याच्या अधिष्ठानावर ही जगलीत. आणि ह्या 5 लोकांचा जे 5 लोक आहेत ना त्याची उत्पत्ती नाही पण नाश आहे. म्हणून अधिष्ठानाशिवाय घडत नाही काही. ब्रह्म तो अविद्या अनादि है, याते तीन का तादात्म्य संबंध भी अनादि है. म्हणून ब्रह्म आणि अविद्या हे अनादि आहे, म्हणजे उत्पत्ती रहित आहे आणि त्यांचा संबंधसुद्धा अनादिच आहे. तीन ते तीस उत्पत्ति नहीं, और ईश्वर आदि तीन की सिद्धि तो संबंध की सिद्धि के अधीन है. हो, आता म्हणजे त्या अविद्या, ब्रह्म आणि संबंध याची उत्पत्ती नाही, पण अविद्याच्या अधीन जेव्हा ईश्वराची सिद्धी आहे. म्हणून इथं एक जीव वाद सिद्धांत मुक्तावलीकाराचा विषय घेतला. हा विषय फार मोठा. अगोदर अज्ञान आहे आणि नंतर बाकी सगळ्या गोष्टी आहेत. अज्ञान आहे, अज्ञानानंतर झोप आहे. त्या झोपेमध्ये राजा एक आहे आणि चपराशी एक आहे. झोपी गेलेल्या माणसाला स्वप्न पडलं, त्या स्वप्नामध्ये एक राजा आला आहे आणि कोण आला आहे? शिपाई आला आहे, पण झोपीमुळे. आणि ती झोप अविद्या आहे आणि अविद्यामुळे अगोदर जीव झाला आणि जीवानंतर ईश्वर झाला. हे फार सूक्ष्म वेदांत शास्त्र, फार मोठं सूक्ष्म विचाराचं. अगोदर जीव आणि नंतर देव आहे. म्हणून तुकोबा एक भक्ती दर्शन, हे तू आमच्यामुळे तुझे देव पण भक्तीच्या दिवशी माझ्यावर काही भक्त आहे म्हणून देव आहे. ते म्हणतील ना, आमच्यानी भाग्य खुशाल ना. अरे आमच्या भाग्यानं तू खुशाल ना. तसं अविद्या म्हटलं की ईश्वर झाला आणि अविद्या म्हणले की स्वतः ओळख ठेवा. पुंडली कर आळस आला ना, उपयोग नाही, हे कळत नाही ना. म्हणून थोडंच घे जा, पण कळून घे जा. किती एक झालं असेल किंवा 10-5 मिनटं कमी जास्त हे विचार.